नमस्कार मित्रांनो. तर शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि मोठा शासन निर्णय आला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना 2026-27 संदर्भात राज्य शासनाने नवीन जी आर जारी केला आहे. तर या जी-आरमध्ये कोणत्या पिकांना विमा मिळणार, कोण अर्ज करू शकतो, ॲग्रिस्टॅक फार्मर आय डी अनिवार्य आहे का, डिजिटल क्रॉप सर्वे का आवश्यक आहे, विमा हप्ता किती भरावा लागणार आणि अर्जाची अंतिम तारीख कोणती, या सर्व प्रश्नांची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, हा शासन निर्णय कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांनी दिनांक 3 जुलै 2026 रोजी जारी केला आहे. या जी-आरनुसार खरीप 2026 आणि रब्बी 2026-27 या एका वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात लागू करण्यात आली आहे. तर योजनेचे उद्दिष्ट, तर या योजनेचा मुख्य उद्देश आहे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीपासून शेतकऱ्यांचे संरक्षण, आर्थिक स्थैर्य राखणे, आधुनिक शेतीला प्रोत्साहन, कृषी उत्पादन वाढवणे आणि अन्न सुरक्षा मजबूत करणे. तर सर्वात मोठे बदल, तर यावर्षी काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. नंबर 1, ॲग्रिस्टॅक फार्मर आय डी अनिवार्य. आता पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ॲग्रिस्टॅक फार्मर आय डी आवश्यक आहे. नंबर 2, डिजिटल क्रॉप सर्वे बंधनकारक. पीक विमा नुकसान भरपाई मिळवण्यासाठी डिजिटल क्रॉप सर्वेमध्ये पीक नोंद करणे बंधनकारक आहे. जर डिजिटल क्रॉप सर्वेमधील माहिती आणि प्रत्यक्ष पीक वेगळे आढळले तर विमा अर्ज रद्द होऊ शकतो. नंबर 3, किमान क्षेत्र. एका अर्जासाठी किमान 0.10 हेक्टर जमीन आवश्यक आहे. नंबर 4, बनावट अर्जांवर कठोर कारवाई. जर कुणी खोटी माहिती देऊन विमा घेतला तर त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच कृषी विभागाच्या डीबीटी योजनांमधून 5 वर्षांसाठी बंदी घालण्यात येऊ शकते. तर विमा कोणासाठी, तर ही योजना कर्जदार, बिगर कर्जदार दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी देखील पात्र आहेत, मात्र त्यांना नोंदणीकृत भाडेकरार अपलोड करावा लागेल. नंतर शेतकऱ्यांचा विमा हप्ता. शेतकऱ्यांना भरावा लागणारा हिस्सा खरीप अन्नधान्य व गळीत धान्य 2%, रब्बी 1.5% आणि नगदी पिके 5%. यापेक्षा जास्त हप्ता शेतकऱ्यांकडून घेतला जाणार नाही. तर कोणकोणती पिके समाविष्ट, तर खरीपमधील भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, सोयाबीन, कापूस, खरीप कांदा. नंतर रब्बीमधील गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग आणि रब्बी कांदा यासह शासनाने अधिसूचित केलेली इतर पात्र पिके. तर जोखीम स्तर, तर यावर्षी रिस्क लेवल 70% निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार नुकसान भरपाईची गणना केली जाणार आहे. नंतर तंत्रज्ञानाचा वापर, तर यावर्षी ड्रोन, रिमोट सेन्सिंग, सॅटेलाइट इमेजेस, CCE ॲग्री ॲप, यशटेक यांच्या मदतीने उत्पादनाचा अंदाज घेतला जाणार आहे. म्हणजे पीक विमा प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार आहे. तर अर्जाची अंतिम तारीख, तर खरीप 2026 31 जुलै 2026 आणि रब्बी पिकानुसार 30 नोव्हेंबर, 15 डिसेंबर, 31 मार्च 2027 अशा वेगवेगळ्या अंतिम तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. तर जिल्हानिहाय विमा कंपन्या, तर राज्यातील 12 जिल्हा समूहांसाठी वेगवेगळ्या विमा कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये IFFCO टोकियो, HDFC ERGO, युनायटेड इंडिया, बजाज अलायन्स, SBI जनरल आणि AIC यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. तर मित्रांनो, या जी-आरमध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. विशेषतः ॲग्रिस्टॅक फार्मर आय डी, डिजिटल क्रॉप सर्वे, 70% रिस्क लेवल, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, बनावट अर्जांवर कठोर कारवाई आणि अर्जाच्या अंतिम तारखा या बाबी प्रत्येक शेतकऱ्यांनी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
तर मित्रांनो, जर तुम्हाला या जी आरची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या जी आरची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.